रनिंग तर काय म्हणता पोट्टो, तर खूप दिवस झाले आपण रनिंग नाही मारली, पण आज रनिंग मारायचा विचार केला. तर सुजल सोबत आपण रनिंग वगैरे मारून घेतली. 2 किलोमीटर रनिंग केलं. थोडं दम यायला लागला होता आपल्याला. चालत चालत निघलो ग्राउंड करण्यासाठी. ग्राउंड पाशी आलो, तिकडे पोट्यासोबत आपण वर्कआउट वगैरे करून घेतलं, पुशअप वगैरे मारून घेतला. निघलो आपण मस्तपैकी घराकडे. घरी वगैरे आलो मस्तपैकी. जिमची चाबी वगैरे घेतलं. जिम मध्ये गेलो. जिम मारायची इच्छाच नाही झाली, म्हणून जिम म्हणून परत वापस मी घरी आलो. मग अंडे खायचे विचार केलो. अंडे वगैरे खाऊन घेतला. आईने ऑमलेट बनवून देऊन दिलं. मग दुकानाची तयारी वगैरे केलो. जेताच्या गाडीवर बसलो होतो तिकडून. आता म्हणे दादा बाय बाय म्हणे. ठीक आहे म्हणून दुपट्टा वगैरे बांधून घेतलं. निघलो आम्ही आपल्या कामासाठी. दुकानापाशी आलो वगैरे. दुकानामध्ये गेलो तर हर्षलला मोबाईल बनवत होता. त्याला मोबाईल बनवते आणि काउंटर पाशी जास्त कस्टमर नव्हते म्हणून वरती गेलो. वॉशिंग मशीन पुसायच्या होत्या. वॉशिंग मशीन वगैरे पुसून घेतला आपण. आणि फ्रीजवर वगैरे पुसायच्या होत्या. फ्रीज पण वगैरे पुसून घेतला पटपट आपण. खाली आलो तर बघता तर कस्टमर होते. कस्टमर करणं आपण चालू करून टाकलं. मग आपले मित्र भेटले. मित्रासोबत बोललो. मग ते कस्टमर नव्हते मग थोडीशी वेळ बसलो. तर मग घड्याचं पॅकेट आलं. घड्याचं पॅकेट वगैरे खोलून घेतलं. आपल्यापाशी खूप घड्याचा स्टॉक झाला. तुम्ही लवकर येऊन आपल्या शॉपला व्हिजिट करा. दुपार झाली म्हणून नाश्ता करायचा विचार आला. नाश्ता करायसाठी निघून गेलो आपण भाऊपाशी आलो. तर इकडे अंडा भाज्या वगैरे मस्त गरम गरम वगैरे होता. मग आपण कॉकटेल मध्ये थोडंसं बोलावून घेतलं. खाऊन पिऊन घेतलं. निघलो मस्तपैकी गोदाम मध्ये आलो. आपल्याला काढायचं थोडंसं लहानवाला कूलर वगैरे काढून आलो. मस्तपैकी शॉप मध्ये येऊन बसलो. तर झाली आपली सुट्टी. तर भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.